नकाशावर दिसणारा केवळ एक छोटासा ठिपका म्हणजे गाव नव्हे. तो एक श्वास घेणारा, स्पंदने असणारा आणि भावनांचा गुंता असणारा एक जिवंत घटक आहे. अगदी खरंय. नमस्कार, बुक वाईज विथ विशालमध्ये आपले स्वागत आहे. आजच्या या अत्यंत विस्तृत आढाव्यामध्ये आपण एका अशा ग्रंथाचे सखोल विश्लेषण करणार आहोत ज्याने खऱ्या अर्थाने ग्रामीण भारताच्या अस्तित्वाला एक नवा अर्थ दिला. हो, आणि हा ग्रंथ म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता. बरोबर. आणि आज आपण या ग्रंथाच्या पहिल्या भागावर चर्चा करणार आहोत. अनेकदा असा गैरसमज होऊ शकतो की हा केवळ एक जुना पारंपरिक ग्रंथ आहे. नक्कीच, लोकांचा तसा समज पटकन होतो. पण तसे अजिबात नाही. खऱ्या अर्थाने हा ग्रामीण भारताच्या सर्वांगीण विकासाचे आणि उन्नतीचे एक अतिशय प्रगल्भ असे आध्यात्मिक आणि व्यावहारिक तत्वज्ञान आहे. हो ना, म्हणजे नकाशावरील ठिपक्याची जी तुलना आपण मगाशी केली ती मला खूप अचूक वाटते. ग्रामगीतं वाचताना पदोपदी हे जाणवत राहतं की हा विचार फक्त एखाद्या विशिष्ट काळापुरता किंवा दशकापुरता मर्यादित नाहीये. बरोबर. तो आजच्या काळासाठीही तितकाच लागू पडतो. अगदी. याचा मुख्य उद्देश केवळ गावात सिमेंटचे रस्ते बांधणे किंवा वीज आणणे इतकाच मर्यादित नाहीये, तर गावांना स्वयंपूर्ण आणि आतून मानसिकदृष्ट्या सशक्त बनवणे हा आहे. म्हणजे भौतिक प्रगतीपेक्षा मानसिक प्रगतीवर जास्त भर आहे. आपण हा विचार थोडा अधिक उलगडून पाहूया. नक्कीच. साधारणपणे जेव्हा गाव हा शब्द उच्चारला जातो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर काय चित्र उभे राहते? काही विटामातीची घरे, आजूबाजूला शेती, एखादे मंदिर. हो, एक ठराविक चौकट डोक्यात असते आपल्या. पण ग्रामगीतेनुसार गावाची व्याख्या या भौतिक गोष्टींवर थांबतच नाही. तुकडोजी महाराज अतिशय स्पष्टपणे सांगतात की गाव म्हणजे केवळ घरे आणि शेती नाही, तर ते एक मोठं कुटुंब आहे. एक संध कुटुंब. अगदी बरोबर. आणि जर त्या कुटुंबातील एक जरी व्यक्ती दुर्बल राहिली, मागे पडली, तर संपूर्ण गाव कमकुवत होते. मला इथे गावाची तुलना आपल्या मानवी शरीराशी करणे अगदी योग्य वाटते. बापरे, हे खूपच छान उदाहरण आहे. कसं काय? म्हणजे बघा ना, आपल्या पायाच्या एका छोट्याशा बोटाला जर काटा टोचला तर त्या वेदना केवळ त्या बोटापुरत्या मर्यादित राहत नाहीत. मेंदूपर्यंत त्या वेदना पोचतात. हो, पूर्ण शरीरच अस्वस्थ होतं. अगदी. जोपर्यंत तो काटा निघत नाही तोपर्यंत झोप लागत नाही. गावाचंही अगदी तसेच आहे. समाजातील एका घटकाला होणारी वेदना संपूर्ण गावाला जाणवली पाहिजे. खरंय. पण इथे मला एक प्रश्न पडतो. गावाकडे लोकांचा समूह म्हणून न पाहता एक कुटुंब म्हणून पाहण्याच्या या मानसिक बदलामुळे प्रत्यक्ष भौतिक विकासाला कशी चालना मिळते? हा खूपच कळीचा प्रश्न आहे. म्हणजे फक्त विचार बदलल्याने रस्ते कसे बनणार असा प्रश्न कोणालाही पडू शकतो. हो ना, केवळ विचाराने विटा कशा रचल्या जातील? कसे? भौतिक विकास आणि मानसिक विकास यांचा अत्यंत घट्ट संबंध आहे. कोणत्याही भौतिक प्रगतीचा पाया नेहमी मानसिक एकोप्यावरच रचला जाऊ शकतो. अच्छा, म्हणजे आधी मन जोडले गेले पाहिजेत? अगदी. आपण एक व्यावहारिक उदाहरण घेऊया. समजा एखाद्या गावाच्या विकासासाठी शासनाकडून लाखो रुपयांचा निधी आला. बरं. तिथे नवीन रस्ते आणि पाण्याची टाकी बांधायची आहे, पण त्या गावातील लोकांमध्ये प्रचंड स्वार्थ भरलेला आहे. 2 गटांमध्ये सततची भांडणं आहेत. आणि एकमेकांबद्दल प्रचंड द्वेष आहे. मग अशा परिस्थितीत तो निधी कसा वापरला जाईल? लोक साध्या रस्त्याच्या कडेला असलेल्या जागेच्या सीमेवरून एकमेकांशी कोर्टात भांडत बसतील. हो, पाण्याची टाकी आमच्याच गल्लीत व्हावी यावरून वाद होतील. अगदी बरोबर. परिणामी तिथे कोणतेही चांगले रस्ते किंवा इमारती उभी राहू शकणार नाहीत. म्हणजे पैसा आणि तंत्रज्ञान असूनही उपयोग नाही? अजिबात नाही. प्रेम, सहकार्य आणि सामूहिक जबाबदारीच्या भावनेशिवाय त्या गोष्टींचा विधायक वापर होऊच शकत नाही. म्हणूनच गाव हे कुटुंब आहे, ही मानसिकता आधी रुजणे आवश्यक आहे. हो, जेव्हा लोक एकमेकांना कुटुंबाचा भाग मानतात तेव्हा ते एकमेकांच्या प्रगतीत अडथळे आणत नाहीत आणि यातूनच खऱ्या अर्थाने शाश्वत भौतिक विकास घडतो. हे खरोखरच डोळे उघडणारे आहे. आपण नेहमी विचार करतो की आधी पायाभूत सुविधा उभ्या करूया म्हणजे लोकांचे विचार बदलतील. पण इथे अगदी उलट आणि अधिक तर्कशुद्ध विचार आहे. हो ना, इमारती बांधण्याआधी माणसांची मने बांधावी लागतात. पण आता जर मने बांधायची असतील तर एक मोठी अडचण समोर येते. ती म्हणजे समाजातील मानसिक प्रदूषण. बरोबर. आणि याच अनुषंगाने आपण पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्याकडे येतो. तो म्हणजे स्वच्छता आणि आरोग्य. ग्रामगीते स्वच्छतेला प्रगतीची पहिली पायरी मानली आहे. आरोग्याशिवाय प्रगती अशक्य आहे आणि स्वच्छतेशिवाय आरोग्य अशक्य आहे. अगदी साधं समीकरण आहे हे.
सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे हे समजून घेण्यासाठी मी एक दैनंदिन उदाहरण देते. नक्कीच सांगा. समजा एखाद्याने आपले घर आतून अगदी लख्ख पुसून काढले, फरशी चकाचक केली, पण घरातून निघालेला सगळा कचरा मात्र सार्वजनिक रस्त्यावर किंवा थेट शेजाऱ्याच्या दारात फेकून दिला, तर काय होईल? तो कचरा तिथेच चढेल, डास निर्माण होतील आणि त्याचा दुर्गंध आपल्याच घरात परत येणार. अगदी बरोबर. आपण स्वतःला समाजापासून कितीही वेगळे मानले तरी आपण त्याच परिसराचा भाग आहोत. खरंय. आणि यात औषधांपेक्षा रोग प्रतिबंधक स्वच्छता महत्वाची मानली आहेच. हो, पण यासोबतच एक अत्यंत वेगळा विचार मांडला आहे. केवळ बाह्य स्वच्छता नव्हे तर मनाची स्वच्छता सुद्धा तितकीच आवश्यक आहे. हा ग्रामगीतेचा खऱ्या अर्थाने गाभा आहे असं म्हणता येईल. मला हा मुद्दा थोडा सखोल समजून घ्यायचा आहे. या मनाच्या स्वच्छतेचा बाह्य स्वच्छतेशी आणि गावाच्या विकासाशी नेमका काय संबंध आहे? तर बघा, मनाची स्वच्छता म्हणजे नेमके काय? आपल्या मनातील पूर्वग्रह, जातीधर्मावरून वाटणारा द्वेष आणि टोकाचा स्वार्थ यांचा निचरा करणे. अच्छा, म्हणजे विचारांची स्वच्छता. हो, जोपर्यंत माणसाचे मन स्वच्छ होत नाही तोपर्यंत त्याच्या मनात हे गाव माझे आहे ही आपुलकी निर्माणच होणार नाही. आणि मग तो सार्वजनिक मालमत्तेची काळजीही घेणार नाही. अगदी. तुम्ही मगाशी जे कचऱ्याचे उदाहरण दिले ते इथे अचूक बसते. रस्त्यावर कचरा टाकणाऱ्या माणसाचे घर अस्वच्छ नसते. हो, त्याचे घर अतिशय स्वच्छ असते. पण त्याचे मन अस्वच्छ असते, कारण त्याच्या मनात समाजाप्रती कोणतीही जबाबदारी नसते. माझ्या घराबाहेर काय होते याच्याशी मला देणे घेणे नाही, हीच मानसिक अस्वच्छता आहे. बापरे, हा खूपच खोल विचार आहे. हो ना? जोपर्यंत हा स्वार्थ नष्ट होत नाही तोपर्यंत माणूस रस्ते किंवा रुग्णालय स्वच्छ ठेवू शकत नाही. म्हणजे बाह्य जगात जो कचरा दिसतो ती केवळ परिस्थिती नसून आपल्या बिघडलेल्या मानसिकतेचेच दृश्य स्वरूप आहे. नक्कीच. पण मग एखादा रस्ता झाडूने साफ करता येतो, पण मन कसे साफ करायचे? आणि इथे आपण शिक्षणाच्या मुद्द्याकडे येतो. अगदी बरोबर. शिक्षणाला यात अतिशय उच्च स्थान दिले आहे. अज्ञानामुळे अंधश्रद्धा आणि भीती वाढते. पण योग्य शिक्षणामुळे काय योग्य आणि काय अयोग्य हे पारखण्याची क्षमता येते. प्रत्येक मुलाने शिकले पाहिजे, पण हे शिक्षण फक्त पुस्तकांपुरते मर्यादित नसू नये. म्हणजे केवळ अक्षरे वाचता येणे पुरेसे नाही. नाही, त्यात संस्कार, नैतिकता आणि प्रत्यक्ष जगण्याचे व्यवहार ज्ञान असायला हवे. मला याची तुलना स्वयंपाकघरातील प्रक्रियेशी करावीशी वाटते. अरे वा, हे ऐकायला आवडेल मला. फक्त पुस्तकी ज्ञान मिळवणे म्हणजे बाजारातून स्वयंपाकाचे सगळे साहित्य, भाजीपाला, मसाले, तांदूळ गोळा करून घरात आणून ठेवण्यासारखे आहे. साहित्य कितीही चांगले असले तरी कच्चे खाता येत नाही. अगदी बरोबर. पण संस्कार आणि व्यवहार ज्ञान म्हणजे ती प्रत्यक्ष स्वयंपाक करण्याची कला आहे, ज्यामुळे त्या साहित्याचे पौष्टिक अन्नात रूपांतर होते. खूपच चपखल उदाहरण आहे हे. तर मला सांगा, समाजात पिढ्यानपिढ्या पसरलेली अंधश्रद्धा दूर करण्यासाठी हे संस्कारयुक्त शिक्षण नेमके कसे हत्यार म्हणून काम करते? कसे? साक्षर असणे आणि शिक्षित असणे यात खूप मोठा फरक आहे. संस्कारयुक्त शिक्षण माणसाला फक्त माहिती देत नाही तर ते प्रश्न विचारायला शिकवते. अच्छा, म्हणजे तर्कबुद्धी जागृत करते. हो, जेव्हा माणूस तर्कशुद्ध विचार करायला लागतो तेव्हा तो चुकीच्या रूढींवर प्रश्न विचारतो. ही प्रथा का पाळायची? यामागे विज्ञान आहे का? आणि मग अंधश्रद्धेची भीती कमी होते. अगदी. अंधश्रद्धा ही भीतीच्या पायावर उभी असते, पण विज्ञानावर आधारित व्यवहार ज्ञान मिळालं की भीती नाहीशी होते. म्हणजे शेतीत रोगराई पसरल्यावर गंडेदोरे बांधण्यापेक्षा कृषीशास्त्राचा वापर करणे. बरोबर. हे खरे शिक्षण समाजातील मानसिक गुलामगिरी मुळासकट छाटून टाकते. शिक्षणातून मिळणारा हा आत्मसन्मान माणसाला स्वतःच्या पायावर उभे राहायला शिकवतो. आणि यातूनच आपण ग्रामगीतेतील पुढच्या क्रांतिकारी टप्प्याकडे जातो, जो आहे एकता, सहकार्य आणि श्रमाची प्रतिष्ठा, ज्याला आपण श्रमदान म्हणतो. हो, जाती, धर्म, भाषा किंवा संपत्तीच्या आधारे भेदभाव केल्यास गावाची शक्ती कमी होते. तिथे मी ऐवजी आपण हा विचार रुजणे महत्वाचे आहे. आणि कोणतेही काम लहान किंवा मोठे नसते हा विचारही तितकाच महत्वाचा आहे. मला इथे एकतेसाठी एकत्र बांधलेल्या लाकडांच्या मोळीचं ते जुनं उदाहरण आठवते. एक काठी सहज मोडते पण मोळी मोडत नाही. अगदी. आणि श्रमदानाची तुलना आपण एका पॉटलक डिनरशी करू शकतो. पॉटलक डिनर हे थोडं आधुनिक उदाहरण वाटतंय.
पण कसं काय? म्हणजे बघा, पॉटलकमध्ये प्रत्येकजण स्वतःच्या घरून एखादा पदार्थ बनवून आणतो. हां, आणि मग एक मोठी मेजवानी तयार होते. अगदी तसंच श्रमदानात प्रत्येकजण स्वतःचा वाटा उचलतो, आपले श्रम देतो आणि त्यातून गावाची मोठी प्रगती उभी राहते. खूप छान तुलना आहे ही. पण इथे एक मोठा व्यावहारिक प्रश्न निर्माण होतो. कोणता? समाजात हजारो वर्षांपासून कामाच्या स्वरूपावरून मोठे लहान असे कडक भेद ठरलेले आहेत. काहींची कामं आदराची, तर अंगमेहनतीची कामे कमी दर्जाची मानली जातात. दुर्दैवानं हे सत्य आहे. मग अशावेळी कोणतेही काम लहान नाही हे लोकांना नुसते सांगून किंवा पटवून देणं किती कठीण आहे? हा बदल कसा घडेल? हा अत्यंत वास्तवाला भेटणारा प्रश्न आहे. नुसते उपदेश करून हे कृत्रिम भेद मोडणं अशक्यच आहे. हो ना? म्हणूनच तुकडोजी महाराजांनी श्रमदान ही प्रत्यक्ष कृतीवर आधारित चळवळ मांडली. बरोबर. हे एक मानसशास्त्रीय अस्त्र आहे. अच्छा, म्हणजे नुसतं मोफत काम नाहीये ते. अजिबात नाही. जेव्हा गावात एखादा रस्ता बांधायचा असतो आणि श्रमदान पुकारले जाते, तेव्हा प्रत्यक्ष जमिनीवर काय होते ते पहा. तिथे गावातील अत्यंत श्रीमंत व्यक्ती आणि गरीब रोजंदारीवर काम करणारी व्यक्ती एकाच रांगेत उभे राहून फावडे चालवतात. बापरे, हे दृश्यच खूप वेगळं आहे. हो, जेव्हा ते सर्वजण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून घाम गाळतात, त्या क्षणी तो हजारो वर्षांचा कृत्रिम भेद आपोआप वाहून जातो. म्हणजे एकाच मातीत एकत्र काम केल्यावर अहंकार गळून पडतो. अगदी. प्रतिष्ठित माणूस जेव्हा गटार साफ करायला पुढे येतो, तेव्हा ते काम हलके आहे ही धारणाच हादरून जाते. खरोखरच अंगावर काटा येतो हे ऐकून. घामातून अहंकार वाहून जाण्याची ही संकल्पना कोणत्याही मोठ्या क्रांतीपेक्षा कमी नाही. आणि जेव्हा संपूर्ण गाव असे एकत्र काम करते, तेव्हा ते खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण होते. हो, आणि यातूनच आपण अंतिम टप्प्यावर पोहोचतो, आर्थिक स्वावलंबन आणि धर्माचा खरा अर्थ. ग्रामगीतेत स्पष्ट मांडले आहे की गावाने स्वतःच्या गरजा स्वतः पूर्ण केल्या पाहिजेत. बाह्य गोष्टींवर अवलंबून राहिल्यास शोषण सुरू होते. या स्वावलंबनाची तुलना मी अशा घराशी करेन ज्याच्या छतावर स्वतःची सोलार पॅनल्स आहेत आणि अंगणात विहीर आहे. जे बाहेरच्या ग्रीडवर अवलंबून नाही. अगदी. जगात कितीही मंदी आली तरी हे गाव स्थिर राहू शकते. सोबतच वैयक्तिक जीवनात बचत, प्रामाणिकपणा आणि व्यसनमुक्तीवर भर दिला आहे. कारण चोरी, दारू, फसवणूक समाजाला मागे खेचतात. पण या सगळ्यात मला एका गोष्टीचे सर्वात जास्त नवल वाटते. तुकडोजी महाराजांनी धर्माची जी व्याख्या केली आहे ती खूप वेगळी आहे. हो, ती पारंपरिक कल्पनेपेक्षा खूप व्यापक आहे. धर्म म्हणजे केवळ पूजापाठ नसून चांगले आचरण आणि इतरांना मदत करणे. त्यांनी भोंदूपणाला कडाडून विरोध केला आहे. त्या काळात ही व्याख्या इतकी क्रांतिकारी का वाटते? कारण त्यांनी धर्माला देवळाच्या अंधाऱ्या गाभाऱ्यातून थेट माणसाच्या दैनंदिन आचरणात आणून ठेवलंय. जर एखादा माणूस तासांतास पूजा करत असेल पण बाहेर आल्यावर मजुराची फसवणूक करत असेल तर तो धार्मिक असूच शकत नाही. म्हणजे धर्म हा तोडणारा नाही तर जोडणारा हवा. समाजातील नैतिकता हीच गावची खरी ताकद आहे. अगदी बरोबर. आजारी माणसाला औषध देणे हा खरा धर्म आहे, केवळ मंदिरात घंटा वाजवणे नाही. हा विचार खूप धाडसी होता. हे ऐकताना खरोखरच मन अंतर्मुख होते. जर आपण या संपूर्ण प्रवासाचा सारांश काढायचा म्हटला तर ग्रामविकास म्हणजे केवळ रस्ते आणि इमारती बांधणे नाही. भौतिक प्रगतीसोबतच तो एक मानसिक, सामाजिक आणि आध्यात्मिक विकासाचा एकत्रित प्रवास आहे. भौतिक घरांच्या विटांसोबत माणसांची मनही जोडली गेली पाहिजेत. होय, आणि तेव्हाच एक मजबूत, शोषणमुक्त समाज उभा राहू शकतो. आता ही चर्चा संपवण्यापूर्वी श्रोत्यांना विचार करण्यासाठी एक नवा दृष्टिकोन देण्याची इच्छा आहे. नक्कीच, सांगा. ग्रामगीतेचे हे तत्वज्ञान फक्त खेड्यांसाठीच आहे असे नाही. जरा विचार करा, जर हेच एक कुटुंब, सहकार्य, मनाची स्वच्छता आणि श्रमाची प्रतिष्ठा यांसारखे नियम आजच्या आधुनिक शहरांना किंवा मोठ्या कॉर्पोरेट ऑफिसेसना लावले तर आपलं आयुष्य किती बदलून जाईल. बापरे, कॉर्पोरेट जगताचे चित्रच पूर्णपणे पालटून जाईल. सर्वांचा सन्मान होऊ लागला तर गटबाजी राहीलच कुठे. अगदी तेच. हा विचार फक्त गावांसाठी नाही तर संपूर्ण मानवी जीवन जगण्याच्या कलेविषयी आहे. यावर नक्की विचार करा. हो, नक्कीच. पुढील भागात आपण या पुस्तकाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करू. तोपर्यंत हा विचार मनात रुजू द्या. हो. कृपया बुकवाईज विथ विशालला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद आणि भेटूया पुढच्या भागात. भाग 2ची सुरुवात होत आहे. विचार करा, एखाद्या अत्यंत महागड्या आणि अचूक चालणाऱ्या घड्याळातून, म्हणजे अगदी छोट्याशा घड्याळातून फक्त एक छोटासा अदृश्य वाटणारा स्क्रू काढून घेतला तर काय होईल? साहजिकच ते घड्याळ वेळ दाखवणं पूर्णपणे थांबवेल. अगदी बरोबर. आणि आजच्या या
या सखोल विश्लेषणामध्ये आपण अशाच एका गुंतागुंतीच्या यंत्रणेचा विचार करणार आहोत. आपण ग्रामगीता या ग्रंथाच्या दुसऱ्या भागावर चर्चा करत आहोत. हो, पहिल्या भागात आपण स्वच्छता, शिक्षण आणि स्वावलंबन यांसारख्या मूलभूत तत्वांचा वेध घेतला होता. बरोबर. पण आता हा जो वैचारिक प्रवास आहे ना, तो एका वेगळ्याच वळणावर जातोय. म्हणजे इथे एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की गाव म्हणजे केवळ काही घरांची किंवा माणसांची गर्दी नाहीये. नक्कीच नाही. ती एक अत्यंत संघटित प्रणाली आहे, ज्याला आपण एक ऑर्गनाइज्ड सिस्टम म्हणू शकतो. आणि आज आपण ह्या सिस्टमचं जे इंजिनिअरिंग आहे ना, ते समजून घेणार आहोत. हो, आणि हे इंजिनिअरिंग खूप रंजक आहे, कारण घड्याळातील प्रत्येक चक्र जसं एकमेकांवर अवलंबून असतं आणि एका चक्रानं काम थांबवलं तर संपूर्ण घड्याळ बंद पडतं. तशीच गावाची रचना असते. अगदी. आणि हा इंजिनिअरिंगचा दृष्टिकोन खूप महत्वाचा आहे, कारण सहसा गावाकडे पाहण्याचा आपला जो दृष्टिकोन असतो तो खूप भावनिक किंवा रोमॅन्टिक असतो. म्हणजे हिरवीगार शेतं, साधी माणसं. हो, सिनेमात दाखवतात तसं. अगदी तसंच. पण प्रत्यक्ष जमिनीवर तसं नसतं. या संघटित प्रणालीमध्ये कोणतीही गोष्ट योगायोगाने घडत नाही. प्रत्येक व्यक्ती, कुटुंब आणि गावातील प्रत्येक संस्थेची एक अतिशय निश्चित म्हणजे एक तांत्रिक भूमिका असते. म्हणजे त्या घड्याळाच्या चक्रांसारखंच. हो ना. जसं त्या घड्याळातील प्रत्येक चक्र दुसऱ्या चक्राला गती देत असतं, तसंच गावातील अर्थकारण, समाजकारण आणि नैतिकता एकमेकात गुंफलेली असतात. जर एका घटकाने काम करणं थांबवलं तर ती संपूर्ण सिस्टम कोलमडून पडते. इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. जर गावाची ही सिस्टीम एखाद्या घड्याळासारखी म्हणजे इतकी परिपूर्ण आणि स्वयंचलित आहे, जिथे प्रत्येकाची भूमिका आधीच ठरलेली आहे, तर मग या सिस्टीमला चालवण्यासाठी वेगळ्या नेतृत्वाची काय गरज आहे? हा अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. म्हणजे लोक स्वतःहून हे यंत्र का चालू शकत नाहीत? याचं कारण असं आहे की माणसांची सिस्टीम ही निर्जीव चक्रांची नसते. माणसांकडे स्वतःचे विचार असतात, आकांक्षा असतात आणि कधीकधी स्वार्थही असतो. हो, ते तर आहेच. त्यामुळे घड्याळाच्या सर्व चक्रांना एकाच लयीत फिरवण्यासाठी जशी एका मुख्य स्प्रिंगची गरज असते, तशीच गावाला एका विजनची किंवा दिशादर्शकाची गरज असते. बरोबर. आणि ते काम नेतृत्व करतं. अच्छा. पण ग्रामगीतेमध्ये या नेतृत्वाची जी व्याख्या आहे ना, ती आजच्या राजकीय व्याख्यापेक्षा पूर्णपणे वेगळी आहे. इथे नेता म्हणजे सत्ता गाजवणारा व्यक्ती नाही, तर तो या सिस्टमचा म्हणजे एक प्रकारे फॅसिलिटेटर आहे. हे फॅसिलिटेटर असणं थोडं सविस्तर समजून घेऊया आपण. कारण या ग्रंथात म्हणजे मी वाचत होतो तेव्हा पाहिलं की आदर्श नेत्याचे जे गुण सांगितले आहेत, जसे की प्रामाणिकपणा, पारदर्शकता, सर्वांना समान वागणूक, हे वरवर पाहता एखाद्या शालेय पुस्तकातील नैतिक मूल्यांसारखे वाटतात. अगदी. पण आपण जर याला सिस्टीमच्या नजरेतून पाहिलं तर हे गुण केवळ चांगुलपणा नसून ती एक तांत्रिक गरज आहे, असं नाही वाटत? अगदी. म्हणजे नेता हा केवळ खुर्ची मिरवणारा नसावा, तर तो एखादा रेल्वेच्या इंजिनासारखा असावा. बरोबर. जर इंजिनच नादुरुस्त, भ्रष्ट किंवा स्वार्थी असेल तर मागचे डबे म्हणजे गावकरी कधीच प्रगतीच्या स्टेशनवर पोहोचू शकणार नाहीत. अगदी हेच मर्म आहे. याला केवळ नैतिकतेच्या चष्म्यातून पाहू नका. उदाहरणादाखल आपण पारदर्शकता हा गुण घेऊया. जेव्हा नेता पारदर्शक नसतो तेव्हा काय होतं? साहजिकच लोकांच्या मनात संशय निर्माण होतो. बरोबर. संशय हा सामाजिक सिस्टममधला फ्रिक्शन आहे, म्हणजे घर्षण आहे. जितका संशय जास्त तितकं घर्षण जास्त, आणि मग विकास कामांचा वेग मंदावतो. बापरे, असा विचारच केला नव्हता मी. आणि समान वागणूक हा मुद्दा घ्या. गावात वेगवेगळ्या जाती, धर्म आणि आर्थिक स्तरांचे लोक असतात. जर नेत्याने पक्षपात केला तर काय होईल? गावात नक्कीच गट पडतील. अगदी. आणि जेव्हा गट पडतात तेव्हा गावाची जी सामूहिक ऊर्जा असते ती विकासाकडे जाण्याऐवजी एकमेकांना खाली खेचण्यात वाया जाते. म्हणजे पक्षपाती नेता हा त्या सिस्टममध्ये जाणीवपूर्वक एक व्हायरस सोडतो, ज्यामुळे सिस्टमचं काम ठप्प होतं. अगदी बरोबर. आणि जेव्हा नेता स्वार्थापेक्षा समाजहिताचा विचार करतो तेव्हा तो खऱ्या अर्थाने एक इन्व्हेस्टर असतो, जो गावाच्या भविष्यात गुंतवणूक करत असतो. पण जर एखादा नेता चुकीचा निघाला तर संपूर्ण सिस्टम त्याच्यावर अवलंबून राहू शकत नाही. म्हणूनच या रचनेत एक अत्यंत मजबूत बॅकअप सिस्टम दिली आहे, आणि ती म्हणजे ग्रामसभा. हो, पण मी याला बॅकअप सिस्टम म्हणण्यापेक्षा या प्रशासनाचं हृदय म्हणेन. हृदय? कसं काय? कारण बघा, नेता जरी एक दिशा दाखवत असला तरी प्रत्यक्ष निर्णय घेण्याचा अधिकार एका व्यक्तीचा असूच शकत नाही. तो अधिकार ग्रामसभेचा असतो. अच्छा, म्हणजे सर्वांचा? हो,
ग्रामसभा म्हणजे गावातील सर्व प्रौढ नागरिकांनी एकत्र येऊन घेतलेले सामूहिक निर्णय. इथे आपण एका अत्यंत शक्तिशाली संकल्पनेकडे येतो, ज्याला समाजशास्त्रात सोशल प्रॉक्झिमिटी इन करप्शन म्हणजे भ्रष्टाचारातील सामाजिक समीपता असं म्हणता येईल. हे थोडं गुंतागुंतीचं वाटतंय. भ्रष्टाचारातील सामाजिक समीपता म्हणजे नक्की काय आणि ग्रामसभेचा याच्याशी काय संबंध? संबंध असा आहे की जेव्हा निर्णय दिल्लीत किंवा राज्यात बंद दाराआड घेतले जातात तेव्हा तिथे भ्रष्टाचाराला खूप वाव असतो. कारण योजना ठरवणारे आणि तिचा फायदा घेणारे यांच्यात हजारो किलोमीटरचं अंतर असतं. बरोबर आहे. पण ग्रामसभेत तसं नसतं. गावात रस्ता कुठे बांधायचा, विहीर कुठे खणायची, हे सर्व लोक एकत्र बसून ठरवतात. जेव्हा एखाद्या विकास कामाला मंजुरी मिळते तेव्हा संपूर्ण गावाला माहीत असतं की यासाठी किती पैसा आला आहे. जर कॉन्ट्रॅक्टरने खराब दर्जाचं सिमेंट वापरलं तर लोक दुसऱ्या दिवशी थेट त्याला जाब विचारू शकतात. कारण ती विहीर किंवा तो रस्ता त्यांच्या घराबाहेरच असतो. अगदी बरोबर. याला सोशल प्रॉक्झिमिटी म्हणतात. लोक एकमेकांना ओळखत असल्यामुळे सामाजिक लाज किंवा प्रतिष्ठेची जी भीती असते हाच भ्रष्टाचारावरचा सर्वात मोठा अंकुश ठरतो. अरे वा, हा मुद्दा खरोखरच विचार करण्यासारखा आहे. म्हणजे ग्रामसभा ही अगदी आजच्या कॉर्पोरेट जगातील बोर्ड ऑफ डिरेक्टर्सच्या मीटिंगसारखीच नाही का? हां, अगदी तशीच. फक्त फरक एवढाच की इथे गावातील प्रत्येक नागरिक हा स्वतः एक डायरेक्टर असतो. विकास योजना ठरवणं असो किंवा आर्थिक पारदर्शकता राखणं असो, जेव्हा संपूर्ण गाव या प्रक्रियेत सहभागी असतं तेव्हा कोणतीही योजना केवळ सरकारची न राहता ती आपली योजना बनते. अगदी. आणि हीच तर खऱ्या लोकशाहीची म्हणजे ग्रासरूट डेमोक्रेसीची व्याख्या आहे. लोकशाही म्हणजे दर 5 वर्षांनी फक्त मतदान करणं नाही, तो एक दैनंदिन प्रशासनाचा भाग आहे. जर मुठभर लोकांनीच निर्णय घेतले तर बाकीच्यांमध्ये कसा असंतोष भडकतो आणि योजना कशा अपयशी ठरतात हे आपण अनेकदा पाहिलंय. नक्कीच. पण इथेच एक सर्वात मोठा धोकाही लपलेला आहे. आपण असं गृहीत धरत आहोत की ग्रामसभेत येणारे सर्व लोक तार्किक आणि गावाच्या भल्याचा विचार करणारे आहेत. पण काय होईल जर या निर्णय प्रक्रियेतील एक मोठा वर्ग तार्किक विचार करण्याच्या स्थितीतच नसेल? इथे तुम्ही व्यसनाच्या धोक्याकडे लक्ष वेधत आहात. बरोबर. अगदी बरोबर. कारण जेव्हा आपण एकत्र येऊन निर्णय घेण्याची वेळ येते तेव्हा एक मोठी कीड या सामूहिक ताकदीला पोखरत असते आणि ती कीड म्हणजे व्यसन. मला तर व्यसनाची अवस्था एका होडीला लागलेल्या गळतीसारखी वाटते. म्हणजे गावातील काही लोक प्रगतीसाठी कितीही जोरात वल्हे मारत असले तरी जर व्यसनाच्या रूपानं होडीला भोक असेल तर संपूर्ण गाव एक ना एक दिवस बुडणारच. हे खूपच अचूक उदाहरण दिलं तुम्ही. अनेकदा व्यसनाकडे केवळ एक वैयक्तिक निवड किंवा पर्सनल चॉईस म्हणून पाहिलं जातं. पण जर आपण याला सिस्टमच्या दृष्टिकोनातून पाहिला तर तो एक भयंकर सामाजिक आजार आहे. याला आपण ह्युमन कॅपिटल ड्रेन म्हणूया. म्हणजे मानवी संसाधनांचा ऱ्हास. हो. जेव्हा गावातील लोक दारू, तंबाखू किंवा जुगाराच्या आहारी जातात तेव्हा केवळ एका व्यक्तीचं लिव्हर खराब होत नाही, याचं अर्थशास्त्र समजून घ्यायला हवं. कसं काय? समजा एका गावात 100 मजूर आहेत आणि ते दिवसाला 500 रुपये कमवतात. जर त्यातील अर्धा पैसा व्यसनात गेला तर तो पैसा गावाच्या अर्थव्यवस्थेतून थेट बाहेर जातो. बापरे, हा विचारच केला नव्हता. तोच पैसा मुलांच्या शिक्षणासाठी, चांगल्या अन्नासाठी किंवा शेतीच्या विकासासाठी वापरला जाऊ शकला असता ना. म्हणजे गावाचा जो पैसा गावातच फिरवून स्थानिक अर्थव्यवस्थेला बळकट करणार होता तो पैसा व्यसनाच्या माध्यमातून थेट बाहेरच्या सिस्टीममध्ये शोषला जातो. अगदी. आणि याचा जो रिपल इफेक्ट किंवा साखळी परिणाम आहे तो अधिक भयंकर आहे. कारण आर्थिक नुकसानीसोबतच जेव्हा आरोग्याचं नुकसान होतं तेव्हा कुटुंबाचा वैद्यकीय खर्च वाढतो. ती व्यक्ती काम करू शकत नाही, त्यामुळे उत्पादकता घटते. आणि या साखळी परिणामाचा सर्वात मोठा फटका कुटुंबाला बसतो. आणि पर्यायाने पुढच्या पिढीला. जेव्हा घरात कलह असतो, पैशांची चणचण असते, तेव्हा मुलांच्या शिक्षणावर पाणी फिरतं. व्यसनमुक्त गाव हे सशक्त गाव कसं बनू शकतं यामागची ही आर्थिक साखळी आहे. खरंय. आणि जेव्हा आपण कुटुंबाचा विचार करतो तेव्हा कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा जो खरा पाया आहे त्या म्हणजे स्त्रिया. नक्कीच. व्यसनामुळे जेव्हा कौटुंबिक शांतता बिघडते तेव्हा त्याचं सर्वात मोठं नुकसान स्त्रियांचंच होतं. हो. आणि म्हणूनच ग्रामविकासाच्या या रचनेत स्त्रियांची भूमिका खूप महत्वाची आहे. कुटुंबात प्रेम, समजूतदारपणा आणि आदर असणं किती आवश्यक आहे हे तुकडोजी महाराजांनी वारंवार सांगितलंय. समाजशास्त्रानुसार स्त्रिया या समाजाच्या कल्चरल ट्रान्समिटर असतात.
म्हणजे संस्कार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या. अगदी बरोबर. पिढ्यानपिढ्या मूल्य, संस्कार आणि जगण्याची पद्धत हस्तांतरित करण्याचं काम त्या करतात. जर आपण स्त्रियांना शिक्षणापासून आणि प्रगतीपासून दूर ठेवलं तर आपण समाजाच्या निम्म्या क्षमतेला कुलूप लावून ठेवत आहोत. मला असं वाटतं की स्त्रिया या केवळ घराच्या चार भिंती सांभाळणाऱ्या नाहीयेत, तर त्या भविष्यातील पिढीच्या आर्किटेक्ट आहेत. जर आपण समाजाच्या निम्म्या लोकसंख्येला म्हणजे स्त्रियांना शिक्षणापासून आणि प्रगतीपासून दूर ठेवलं तर आपण अर्धा पाया त्याचा ठेवून इमारत बांधण्याचा प्रयत्न करत आहोत, असं नाही का? अगदी 100%. म्हणूनच या ग्रंथात स्त्रियांनी शिक्षण घेणं, स्वावलंबी होणं आणि समाजकार्यात सहभागी होणं यावर प्रचंड भर दिला आहे. यामागे एक अत्यंत भक्कम सामाजिक मानसशास्त्र आहे. ते कसं? जेव्हा कुटुंबात स्त्रीला समानतेची वागणूक मिळते, तिचं मत विचारात घेतलं जातं, तेव्हा घरात वाढणाऱ्या मुलांना समानतेचे बाळकडू घरातूनच मिळतं. ज्या कुटुंबात अहंकार आणि मतभेद असतात, तिथे वाढलेली मुलं समाजातही तीच प्रवृत्ती दाखवतात. आणि हे मतभेद थेट गावाच्या एकतेवर घाव घालतात. म्हणजे कुटुंबातील संस्कार हे थेट गावाच्या प्रशासनावर परावर्तित होतात. हा दुवा खूपच महत्वाचा आहे. जशी कुटुंबात शांतता आणि आदर महत्वाचा आहे, तशीच गावाच्या मोठ्या कुटुंबात समानता आणि न्याय अत्यंत गरजेचा आहे. हो, आणि इथेच स्थानिक न्यायव्यवस्थेची गरज भासते. जेव्हा गावात जात, धर्म किंवा संपत्तीच्या आधारावर भेदभाव असतो, तेव्हा समाजात एक प्रकारचा सुप्त राग खदखदत असतो. आणि महाराजांचा या भेदभावाला कडाडून विरोध होता, बरोबर? अगदी. सर्वांना सन्मानानं जगण्याचा अधिकार आहे, हे त्यांनी स्पष्ट केलंय. पण समजा अगदी समानतेच्या आधारावर चालणाऱ्या गावातही दोन लोकांमध्ये वाद झाला, लहान सहान वाद, तर तो कसा सोडवायचा? मी तर म्हणेन, गावात होणाऱ्या छोट्या वादाची तुलना जंगलात लागलेल्या एका लहान ठिणगीशी करायला हवी. कसं काय? जर ती ठिणगी स्थानिक पातळीवर लगेच विझवली नाही, तर वाऱ्यासोबत त्याचं रूपांतर एका मोठ्या वणव्यात होतं आणि संपूर्ण गाव जळून खाक होऊ शकतं. अतिशय सुंदर उदाहरण. जेव्हा वेळेवर न्याय मिळत नाही, तेव्हा समाजात तणाव वाढतो. आणि जेव्हा गावाचा वाद कोर्टात किंवा पोलिसांत जातो, तेव्हा काय होतं? बाहेरचे लोक हस्तक्षेप करतात. बरोबर. बाहेरच्या लोकांना गावाच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी मिळते. न्याय मिळायला जितका उशीर होतो, तितकी दोन कुटुंबांमधील कटुता वाढत जाते. म्हणूनच लहान सहान वाद गावातच निष्पक्षपणे आणि सत्याच्या आधारे सोडवण्याचं महत्त्व महाराजांनी सांगितलंय. समानता आणि न्याय हे गावाच्या विकासाचा वेळ खऱ्या अर्थाने वाढवतात. हे खूपच लॉजिकल आहे. म्हणजे जेव्हा गावात न्याय, समानता आणि कौटुंबिक शांतता असते, तेव्हा तो समाज स्वार्थाच्या पलीकडे जाऊन इतरांचा आणि निसर्गाचा विचार करू लागतो. अगदी. विकासाचा हा सर्वोच्च टप्पा आहे, ज्याला आपण सामाजिक सेवा आणि पर्यावरण संवर्धन म्हणतो. जेव्हा माणसाची स्वतःची सुरक्षितता निश्चित होते, तेव्हा परोपकाराची भावना जन्म घेते. जसं की गरिबांना मदत करणं, आजारी लोकांची सेवा करणं, शिक्षणासाठी मदत करणं. हो, संकटात साथ देणं. आणि यासोबतच पर्यावरण संरक्षण हा मुद्दाही अत्यंत सविस्तरपणे मांडलाय. वृक्षारोपण, पाण्याची बचत, सुपीक जमीन, निसर्गाची संसाधने अमूल्य आहेत. मला असं वाटतं की सामाजिक सेवा हा तो डिंक किंवा ग्लू आहे, जो माणसांना जोडून ठेवतो. आणि पर्यावरण म्हणजे ती प्रत्यक्ष जमीन आहे, ज्यावर आपण उभे आहोत. जर आपण निसर्गाचं संतुलन बिघडवलं, तर आपण ज्या फांदीवर बसलो आहोत, तीच फांदी कापत आहोत. अगदी योग्य. मानवी एकता आणि निसर्गाचा समतोल यांचा एकमेकांशी अतूट संबंध आहे. हे व्यापक दृष्टिकोनातून म्हणजे बिगर पिक्चर म्हणून समजून घेणं गरजेचं आहे. जर समाजात एकता नसेल, तर लोक या अमूल्य संसाधनांसाठी एकमेकांशी भांडतील, पाण्याचा वारेमाप उपसा करतील. पण जेव्हा समाज संघटित असतो, तेव्हा तो या संसाधनांचं रक्षण करतो. अगदी विश्वस्तासारखा. आजच्या या संपूर्ण चर्चेचा आढावा घेतला तर एक गोष्ट अगदी स्पष्ट होते. नेतृत्व, ग्रामसभा, व्यसनमुक्ती, स्त्रियांचा सन्मान, समानता, न्याय आणि पर्यावरण हे केवळ तात्विक विचार नाहीत, तर एका आदर्श आणि प्रगत समाजाचे अत्यंत प्रॅक्टिकल असे ब्लूप्रिंट आहेत. अगदी बरोबर. कारण केवळ विचारांनी विकास होत नाही, तर त्यासाठी प्रत्यक्ष व्यवस्था आणि सामूहिक सहभाग लागतो. खरंय. आणि श्रोत्यांनो, जर तुम्हाला हा आमचा सखोल विश्लेषणाचा भाग आवडला असेल, तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब बुकवाईज विथ विशाल. कृपया बुकवाईज विथ विशालला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नक्की करा. नेक्स्ट वील स्टार्ट लास्ट पार्ट ऑफ द बुक. पुढच्या वेळी आपण या पुस्तकाचा शेवटचा भाग सुरू करणार आहोत. पण जाता जाता मी तुम्हाला एक विचार करायला लावणारा मुद्दा देतो.
कोणता? आपण आज प्रगतीसाठी आणि शाश्वत विकासासाठी म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंटसाठी नेहमी पाश्चात्य मॉडेल्सकडे पाहतो. पण विचार करा, अनेक दशकांपूर्वी एका साध्या गावाची रचना करताना दिलेले हे विचार आजच्या आधुनिक स्मार्ट सिटीजसाठी आणि जागतिक समस्यांसाठी सर्वात प्रगत आणि प्रभावी उपाय असू शकतात का? यावर नक्की विचार करा. कल्पना करा, करोडो रुपये खर्चून एक अतिभव्य अशी टोलेजंग इमारत बांधली जाते. हां. बाहेरून एकदम इटालियन मार्बल वगैरे लावलंय, आतमध्ये सगळ्या अत्याधुनिक सोयीसुविधा आहेत, रंगरंगोटीने, म्हणजे सगळं कसं झगमगीत दिसते. अगदी डोळे दिपवणारी इमारत. हो ना? पण जर त्या इमारतीचा पायाच मुळात कच्चा असेल, तो भरताना अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरलं असेल, तर काय होईल? पहिल्याच वादळात त्या भव्य इमारतीची काय अवस्था होईल? ती पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळेल. नक्कीच. अगदी बरोबर. आणि ग्रामगीतेवरील आपल्या या सखोल चर्चेच्या आजच्या या शेवटच्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागात आपण नेमक्या याच प्रश्नाचा वेध घेणार आहोत. मागील 2 भागांमध्ये आपण पाहिलं की गावातले रस्ते कसे असावेत, शेती कशी फुलवावी आणि उद्योगांची उभारणी कशी करावी. हो, तो सगळा बाह्य विकासाचा भाग होता. एक्झॅक्टली. तो सगळा बाह्य विकास आहे. तुकडोजी महाराजांच्या मते हा सगळा भौतिक डोलारा ज्या एका भक्कम पायावर उभा राहतो ना, तो पाया म्हणजे माणसाचा आतला विकास. बरोबर. बाह्य विकासापेक्षा हा आंतरिक विकास का आणि कसा महत्वाचा आहे हे उलगडणे हेच आजच्या आपल्या या सविस्तर विश्लेषणाचे मुख्य उद्दिष्ट आहे. चला तर मग यावर सविस्तर प्रकाश टाकूया. अत्यंत कळीचा मुद्दा आहे. म्हणजे जो अनेकदा विकासाच्या प्रस्थापित व्याख्येतून पूर्णपणे निसटून जातो. कसं आहे ना, आपण सहसा प्रगती मोजतो ती आकडेवारीत. म्हणजे किती किलोमीटर रस्ते बांधले गेले, किती नवीन पूल उभारले, किंवा किती नवीन कारखाने सुरू झाले, असं काहीसं. अगदी बरोबर. हे मोजणे अतिशय सोपे असते, कारण ते उघड्या डोळ्यांना दिसतं ना. पण त्या गुळगुळीत आणि चकचकीत रस्त्यांवरून चालणारी माणसं जर आतून अस्वस्थ असतील, दुःखी असतील आणि एकमेकांचा सतत द्वेष करत असतील, तर त्या सिमेंट कॉन्क्रीटच्या विकासाला कोणताही अर्थ उरत नाही. खरंच की. म्हणूनच या तिसऱ्या आणि अंतिम टप्प्यात ग्रामगीता आपल्याला थेट माणसाच्या अंतःकरणाकडे, त्याच्या आंतरिक अवस्थेकडे घेऊन जाते. आध्यात्मिक उन्नती हाच कोणत्याही खऱ्या आणि शाश्वत विकासाचा मूळ आधार कसा आहे हे इथे अतिशय तार्किक पद्धतीने मांडले आहे. पण आध्यात्मिक उन्नती हा शब्द ऐकल्यावर ना अनेकदा एक वेगळंच चित्र डोळ्यांसमोर उभं राहतं. बरोबर आहे. म्हणजे सहसा अध्यात्म म्हटले की आपल्याला मंदिरातले पूजापाठ, सतत चाललेली कर्मकांड किंवा सर्वसंग परित्याग केलेला एखादा संन्यासी असं काहीसं आठवतं. हो, तो एक पारंपरिक समज आहे आपला. पण ग्रामगीतेत अभिप्रेत असलेला अध्यात्माचा अर्थ या पारंपरिक समजुतीपेक्षा खूपच वेगळा आणि प्रचंड व्यावहारिक आहे, नाही का? हो, इथली अध्यात्माची मांडणी पूर्णपणे ॲक्शन ओरिएंटेड आहे, म्हणजेच कृतीवर आधारित आहे. अच्छा. डोळे मिटून तासनतास बसण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी स्वतःकडे पाहणे आणि आत्मचिंतन करणे याला इथे सर्वोच्च महत्त्व दिले आहे. म्हणजे स्वतःला ओळखणे. अगदी. माणूस जेव्हा स्वतःच्या चुका मान्य करण्याची आणि त्या मुळापासून सुधारण्याची प्रामाणिक तयारी ठेवतो ना, तेव्हा तो खऱ्या अर्थाने आध्यात्मिक होतो. सत्य, प्रेम आणि इतरांची निस्वार्थ सेवा ही या नव्या अध्यात्माची मुख्य लक्षणे आहेत. अरे वा. मगाशी आपण त्या टोलेजंग इमारतीचं उदाहरण पाहिले. जर आपण याला समाजाच्या चौकटीत बसवले तर माणसाचं मन आणि त्याचे विचार हा त्या इमारतीचा म्हणजे पाया आहे. आणि रस्ते, पूल, भौतिक सुबत्ता हा सगळा वरचा मजला आहे. आणि तो पाया भरताना जर स्वार्थ, लोभ आणि भ्रष्टाचारासारखे निकृष्ट साहित्य वापरले असेल तर ती वरची विकासाची इमारत पत्त्यांच्या बंगल्यासारखी कोसळणारच. बरोबर. मानसशास्त्रीय आणि सामाजिक दृष्टिकोनातून पाहिले तर हे अगदी वैज्ञानिक सत्य आहे. आतून सजग, प्रामाणिक आणि समाधानी असलेला माणूस बाह्य विकासाला शाश्वत गती देऊ शकतो. जेव्हा व्यक्तीचे स्वतःच्या भावनांवर आणि विचारांवर नियंत्रण असते तेव्हा तिची ऊर्जा विध्वंसक कामांऐवजी म्हणजे चुकीच्या कामांऐवजी विधायक कामांकडे वळते. म्हणजे जर समाजात अशी आंतरिकदृष्ट्या प्रगल्भ माणसे नसतील तर सरकारने कितीही उत्तम व्यवस्था निर्माण केली तरी लोक ती व्यवस्था मोडणारच. हो ना. लोक ती व्यवस्था स्वतःच्या स्वार्थासाठी मोडून काढतील. हे आपण आजूबाजूला अनेकदा पाहतोच. नक्कीच. पण मग मला एक सांगा, जर माणसांचे विचार इतके शुद्ध आणि प्रगल्भ असतील तर त्यातून उभा राहणारा समाज प्रत्यक्षात कसा दिसेल?
महाराजांनी ग्रामस्वराज्य या संकल्पनेतून एका आदर्श गावाची जी रूपरेषा मांडली आहे ती नेमकी कशी काम करते? ही रूपरेषा म्हणजे खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकासाचे एक परिपूर्ण मॉडेल आहे. तिथे फक्त पैशाची किंवा भौतिक समृद्धी नाही आहे, अच्छा. तर एक अत्यंत सखोल नैतिक आणि सामाजिक समतोल आहे. उदाहरणार्थ स्वच्छतेचा मुद्दा घेऊया. या आदर्श गावात स्वच्छता ही केवळ ग्रामपंचायतीची किंवा सफाई कामगाराची जबाबदारी नसते. तर ती प्रत्येकाची जबाबदारी असते. हो, ती प्रत्येक नागरिकाची जीवनशैली असते. त्यानंतर शिक्षणाचा मुद्दा येतो. तिथे सर्वांसाठी समान आणि दर्जेदार शिक्षणाची व्यवस्था आहे. म्हणजे फक्त पुस्तकी ज्ञान नाही ना? अजिबात नाही. तिथे केवळ पुस्तकी साक्षरता नाही, तर प्रत्यक्ष जीवन जगण्याचे कौशल्य आणि मूल्य शिकवली जातात. आणि यात आर्थिक स्वावलंबन हे एक अत्यंत म्हणजे खूप महत्वाचं सूत्र दिसतंय. नक्कीच. जोपर्यंत एखादे गाव आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहत नाही, तोपर्यंत तिथे खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य येत नाही. बरोबर. स्थानिक पातळीवर कौशल्य विकास करून प्रत्येकाच्या हाताला रोजगार उपलब्ध करून देणे, जेणेकरून गावातील पैसा आणि गुणवत्ता म्हणजे टॅलेंट गावातच राहील, हे या गावाचे मोठे वैशिष्ट्य आहे. पण त्याहूनही मोठी आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तिथली सामाजिक समानता. म्हणजे जाती धर्मावरून भेदभाव नसणे? अगदी बरोबर. या गावात जाती, धर्म किंवा पंथावरून कोणताही भेदभाव अस्तित्वात नाहीये. स्त्री आणि पुरुष यांना केवळ कागदावर नाही तर प्रत्यक्ष व्यवहारात समान आदर आणि संधी दिली जाते. क्या बात आहे. हा समाज पूर्णपणे व्यसनमुक्त आहे आणि निसर्गाचं संरक्षण करणे हा त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. हे सगळं ऐकायला खूप खूप छान आणि आदर्श वाटतं, म्हणजे एकदम युटोपियन. पण काय? आजच्या या प्रचंड स्पर्धात्मक आणि काहीशा स्वार्थी जगात जिथे प्रत्येकजण फक्त स्वतःचा आणि स्वतःच्या कुटुंबाचा फायदा पाहतो, तिथे असं सर्वगुणसंपन्न गाव खरोखर अस्तित्वात येऊ शकतं का, की ही फक्त आपण एका विशिष्ट दिशेने जावं म्हणून दाखवलेली एक दिशा आहे? वरवर पाहता हे एका कल्पनेतल्या किंवा स्वप्नवत गावासारखे नक्कीच वाटू शकते. हो ना. पण त्याच्या मुळाशी एक अतिशय व्यावहारिक आणि साध्य करता येण्याजोगं तत्व आहे. या गावाची उभारणी एकमेकांवर विसंबून राहण्यावर आधारित नाहीये, मग तर एकमेकांच्या मदतीने चालणाऱ्या व्यवस्थेवर आधारित आहे. अच्छा. म्हणजे स्वावलंबन आणि परस्पर सहकार्य या दोन्ही गोष्टी एकाच वेळी काम करतात. बरोबर. जेव्हा गावातील प्रत्येक व्यक्ती स्वतःची जबाबदारी आणि कर्तव्य ओळखून काम करते ना, तेव्हा कोणालाही दुसऱ्याचं शोषण करण्याची किंवा दुसऱ्यावर अन्याय करण्याची गरजच भासत नाही. हा समाजातील स्वार्थ आणि जीवघेणी स्पर्धा कमी करण्याचा एक अत्यंत पद्धतशीर आणि मानसशास्त्रीय मार्ग आहे. जर सर्वांनी मी आणि माझे या पलीकडे जाऊन सामूहिक हिताला प्राधान्य दिले, तर हे शक्य आहे. तर असा समाज उभा करणे हे अशक्य नक्कीच नाही. त्यासाठी फक्त एका मजबूत मूल्याधिष्ठित पायाची आणि वैचारिक स्पष्टतेची गरज असते. बरोबर आहे. पण हा मूल्यांचा पाया रचायला सुरुवात कुठून आणि कोणी करायची? कारण आपण सहसा व्यवस्थेला किंवा सरकारला दोष देतो. हो, आपली ती सवयच आहे. आणि बदल घडवण्याची अपेक्षा कायम दुसऱ्याकडून करत असतो. आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते. बदलाची सुरुवात नेहमी स्वपासून म्हणजेच स्वतःपासून होते. इथे परिवर्तनाची साखळी अतिशय स्पष्ट आणि टप्प्याटप्प्याने उलबरून दाखवली आहे. पहिला टप्पा म्हणजे स्वतःहूनची जाणीव, म्हणजे आपले दोष, आपल्या उणीवा प्रामाणिकपणे मान्य करणे. बापरे, हा टप्पा सर्वात कठीण आहे. हो ना, कारण माणसाला स्वतःच्या चुका लवकर दिसत नाहीत. दुसरा टप्पा म्हणजे स्वतःमध्ये सुधारणा. जेव्हा व्यक्ती स्वतः बदलते, तिच्या वागण्यात सकारात्मक बदल दिसू लागतो, तेव्हा त्याचा थेट परिणाम तिच्या कुटुंबावर होतो. हो, कारण कुटुंबातील इतर सदस्य तो बदल पाहतात आणि त्यांच्यातही नकळत एक सकारात्मक प्रेरणा निर्माण होते. अगदी. कुटुंबात संस्कारांचे आणि परस्पर आदराचं वातावरण निर्माण होते. अशी अनेक सुधारलेली कुटुंबे जेव्हा एकत्र येतात ना, तेव्हा समाजाचं चित्र हळूहळू बदलू लागते आणि या सर्वांचा सामूहिक प्रयत्नातून शेवटी संपूर्ण गावाचा शाश्वत विकास होतो. हे अगदी एखाद्या शांत असलेल्या तलावात एक लहानसा खडा टाकल्यासारखं आहे. अरे वा, छान उदाहरण आहे. म्हणजे जिथे तो खडा पडतो तिथे एक अत्यंत छोटंसं वर्तुळ तयार होते. आणि ते वर्तुळ तिथेच थांबत नाही.
त्यातून निर्माण होणारे पाण्याचे तरंग, ज्याला आपण रिपल्स म्हणतो, हो, रिपल्स. ते हळूहळू विस्तारत जातात आणि तलावाच्या अगदी शेवटच्या किनाऱ्यापर्यंत जाऊन पोहोचतात. अगदी तसेच. व्यक्तीने स्वतःच्या आचरणात केलेला एक छोटासा, अगदी लहानसा सकारात्मक बदल हे कुटुंबात आणि नंतर पूर्ण समाजात पसरणाऱ्या तरंगांसारखेच काम करते. बरोबर. ही रिपल इफेक्टची संकल्पना ऐकायला साधी वाटत असली तरी अंमलबजावणीच्या पातळीवर ती सर्वात शक्तिशाली आहे. यात कोणालाही पहिल्याच दिवशी संपूर्ण जगाचे ओझे आपल्या खांद्यावर घेण्याची गरज नाहीये. अच्छा. प्रत्येकाने फक्त स्वतःचं वर्तुळ स्वच्छ आणि सकारात्मक ठेवलं तर ते निर्माण होणारे तरंग आपोआपच एक उत्तम आणि प्रगल्भ समाज घडवतात. खरंच किती सोपं पण प्रभावी आहे हे. स्वतःमध्ये असा बदल घडवल्यानंतर समाजात योगदान देण्याचा सर्वात प्रभावी मार्ग कोणता, यावर इथे विस्तृत भाष्य केले आहे. हो. आणि सेवेची जी नवी व्याख्या इथे मांडली आहे ना, ती आपली नेहमीची भक्ती आणि पूजेची संकल्पनाच पूर्णपणे बदलून टाकते. इतरांची सेवा हीच खरी साधना आणि पूजा, हा विचार इथे केंद्रस्थानी आहे. म्हणजे मंदिरात जाऊन तासनतास मूर्तीपुढे नतमस्तक होण्यापेक्षा एखाद्या भुकेल्या माणसाला अन्न देणे, थंडीने कुडकुडणाऱ्याला वस्त्र देणे, किंवा आजारी लोकांची काळजी घेणे. अगदी बरोबर. आजारी आणि असहाय्य लोकांची काळजी घेणे किंवा गावाच्या विकासासाठी प्रत्यक्ष घाम गाळून श्रमदान करणे, हे कोणत्याही कर्मकांडापेक्षा अनेक पटीने श्रेष्ठ मानले गेले आहे. म्हणजेच देवळातल्या बंदिस्त गाभाऱ्यात देवाला शोधण्यापेक्षा उघड्या डोळ्यांनी आपल्या आजूबाजूच्या माणसात देव शोधण्याची ही एक जिवंत प्रक्रिया आहे. हो. आणि याचे मानसशास्त्रीय आणि सामाजिक फायदे प्रचंड मोठे आहेत. ते कसे काय? जेव्हा आपण निस्वार्थपणे दुसऱ्याची मदत करतो ना, तेव्हा आपल्या मेंदूत आणि मनात एक विलक्षण समाधानाची आणि शांततेची भावना निर्माण होते. या कृतीतून समाजातील श्रीमंत गरीब, सबळ दुर्बल ही जी आर्थिक आणि सामाजिक दरी आहे ती कमी होते. एक विश्वासाचे आणि आपलेपणाचे वातावरण तयार होते. बरोबर. सेवा ही केवळ दुसऱ्यावर केलेले उपकार किंवा मदत नसते, तर ती स्वतःचा अहंकार आणि स्वार्थ नष्ट करण्याची एक अत्यंत प्रभावी पद्धत असते. क्या बात आहे. पण फक्त सेवा आणि चांगले हेतू असणे समाजाला पुढे नेण्यासाठी पुरेसे असते का? म्हणजे कारण अनेकदा आपण पाहतो की खूप चांगले हेतू असलेली कामे आणि संस्थाही योग्य नियोजनाभावी किंवा मूल्यांच्या अभावी कोसळतात. हां, खूप महत्वाचा मुद्दा मांडलात तुम्ही. केवळ भावनिक दृष्टिकोन समाजाला प्रगतीच्या मार्गावर टिकवून ठेवू शकत नाही. त्यासाठी सत्य, प्रामाणिकता, संघटन आणि शिस्त या अत्यंत भक्कम चौकटीची गरज असते. सत्य आणि प्रामाणिकतेला इथे जीवनाचे मूलतत्व मानले आहे. बरोबर. खोटेपणा आणि फसवणूक करून एखाद्याला कदाचित तात्पुरता आर्थिक फायदा किंवा सत्ता मिळू शकेल. हो, शॉर्ट टर्म फायदा. पण त्याचे दीर्घकालीन परिणाम म्हणजे लाँग टर्म परिणाम समाजासाठी आणि त्या व्यक्तीसाठीही भयानक असतात. या उलट जो माणूस प्रामाणिक असतो तो समाजाचा अढळ विश्वास जिंकतो. त्याला मिळणारा आदर आणि त्याची मानसिक शांती ही जगातल्या कोणत्याही संपत्तीपेक्षा मोठी असते. या प्रामाणिकपणासोबतच गावाच्या विकासासाठी संघटन आणि शिस्त यांचाही प्रामुख्याने उल्लेख आहे. कारण जर प्रत्येकाने नियम पाळले नाहीत, वेळेचं भान ठेवले नाही आणि एकत्रितपणे एका ध्येयासाठी काम करण्याची सवय लावून घेतली नाही, तर सगळा गोंधळच होईल. अगदी. तर कितीही उत्तम सरकारी किंवा खासगी योजना असल्या ना तरी त्या फक्त कागदावरच राहतात. शिस्तीविना कोणतंही मोठं कार्य कधीच तळी जाऊ शकत नाही. संघटन म्हणजे केवळ लोकांची गर्दी नाहीये. अच्छा. तर एका समान उद्देशाने प्रेरित झालेली शक्ती आहे. पण मला इथे एक प्रश्न विचारायचा आहे. आजच्या या फास्ट फॉरवर्ड आणि सतत शॉर्टकट शोधणाऱ्या जगात जिथे रांगेत उभे राहण्यापेक्षा ओळखीचा वापर करून पुढे जाण्याची प्रवृत्ती वाढली आहे, कॉर्पोरेट क्षेत्रात असो व दैनंदिन जीवनात, बरोबर, तिथे हा प्रामाणिकपणाचा आणि शिस्तीचा विचार कसा टिकवून ठेवायचा? अनेकदा प्रामाणिक माणसाला मूर्ख समजले जाते आणि त्याला मागे खेचले जाते. हा आजच्या काळातील एक अत्यंत ज्वलंत आणि व्यावहारिक प्रश्न आहे. पण आपण हे समजून घेतले पाहिजे की शॉर्टकटने मिळवलेले यश नेहमी अल्पकालीन आणि ठिसूळ असते. अल्पकालीन फायद्यांच्या मागे धावल्यामुळे समाजात जो भ्रष्टाचाराचा आणि अविश्वासाचा भस्मासूर उभा राहतो ना, त्याचे दीर्घकालीन नुकसान सर्वांनाच भोगावे लागते. म्हणजे शेवटी आपणच आपलं नुकसान करतोय. अगदी बरोबर. जेव्हा आपण शॉर्टकट घेतो तेव्हा आपण ती संपूर्ण व्यवस्था कमकुवत करत असतो, जी भविष्यात आपल्याच पुढच्या पिढीसाठी धोकादायक ठरते. खरंय. एक प्रामाणिक माणूस कदाचित अत्यंत वेगाने पुढे जाणार नाही, पण तो जिथे पोहोचेल तिथे त्याचा पाया अत्यंत भक्कम असेल.
प्रामाणिकपणाची किंमत तात्काळ मिळत नाही. ती एका दीर्घ गुंतवणुकीसारखी आहे, म्हणजे लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट, जी कालांतराने समाजाचा विश्वास आणि मानसिक समाधान या रूपात प्रचंड मोठा परतावा देते. या शिस्तीसाठी आणि अशा प्रकारच्या दीर्घकालीन वैचारिक गुंतवणुकीसाठी समाजाचे स्वतःचे विचार प्रगल्भ असणं अत्यंत गरजेचे आहे. पण इथे अंधश्रद्धा हा समाजाच्या प्रगल्भतेतील सर्वात मोठा अडथळा ठरतो, नाही का? हो, अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली एक कीड आहे आणि ग्रामगीतेत यावर अत्यंत कडक भूमिका घेतली आहे. अच्छा. अंधश्रद्धा ही प्रामुख्याने माणसाची भीती, त्याचे अज्ञान आणि काही कालबाह्य चुकीच्या परंपरांमधून जन्म घेते. बरोबर आहे. जेव्हा माणूस संकटात असतो तेव्हा तो नैसर्गिकरित्या घाबरलेला असतो आणि याच भीतीचा फायदा घेऊन त्याला चुकीच्या, तर्कहीन मार्गाला लावले जाते. हां हां. यावर कायमस्वरूपी उपाय म्हणून विवेकाचा वापर करण्यास सांगितले आहे. विज्ञान, तर्क आणि स्वतःचा अनुभव यांच्या आधारे प्रत्येक गोष्टीची पारख करणं आवश्यक आहे. म्हणजे डोळसपणे बघायला हवं. अगदी. कोणतीही गोष्ट केवळ कुणीतरी सांगतोय किंवा वर्षानुवर्षे चालत आली आहे म्हणून आंधळेपणाने स्वीकारू नये. मला हे अंधश्रद्धेचे स्वरूप अगदी एखाद्या कॉम्प्युटरमध्ये शिरलेल्या व्हायरससारखे वाटते. अरे वा, कसं काय? बघा ना, एखाद्या कॉम्प्युटरचं हार्डवेअर कितीही अत्याधुनिक आणि वेगवान असलं तरी जर त्यात एखादा व्हायरस शिरला तर तो त्या कम्प्युटरच्या विचार करण्याच्या म्हणजेच ऑपरेटिंग सिस्टीमलाच पूर्णपणे खराब करून टाकतो. एक्झॅक्टली. सिस्टीम हँग होते आणि काम करणे थांबवते. अगदी बरोबर उपमा दिलीत तुम्ही. मानवी मेंदू हा निसर्गाने दिलेला एक अत्यंत प्रगत असा कॉम्प्युटर आहे. हां हां. पण अंधश्रद्धेचा आणि भीतीचा व्हायरस एकदा का त्यात शिरला की माणसाची तार्किक आणि वैज्ञानिक विचार करण्याची क्षमताच क्रॅश होते. मग हा विचार प्रक्रियेला लागलेला व्हायरस काढून टाकण्यासाठी विवेकाचा अँटीव्हायरस वेळेवर इन्स्टॉल करणे अत्यंत गरजेचे आहे. अगदी बरोबर. आणि या विवेकासोबतच आणखी एक गोष्ट तितकीच महत्वाची आहे, ती म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन. आयुष्यात आणि समाजात समस्या असणारच, त्या कधीच पूर्णपणे संपत नाहीत. हो, ते तर आहेच. पण नकारात्मक विचार करणारा माणूस प्रत्येक नव्या संधीमध्ये एक नवीन समस्या शोधून काढतो. आणि सकारात्मक माणूस? सकारात्मक दृष्टिकोन असलेला माणूस प्रत्येक समस्येमध्ये लपलेली एक नवी संधी शोधून काढतो. या सकारात्मकतेमुळेच समाजाला संकटांशी लढण्याची आणि पुढे जाण्याची ऊर्जा मिळते. जेव्हा एखादं गाव अशा प्रकारची सकारात्मकता, वैचारिक शिस्त, विवेक आणि निस्वार्थ सेवेची भावना घेऊन खऱ्या अर्थाने उभे राहते, तेव्हा त्याचा देशावर, आपल्या संपूर्ण राष्ट्रावर काय आणि कसा परिणाम होतो? भारताचा खरा आत्मा गावात आहे, हे अत्यंत अर्थपूर्ण वाक्य इथे चपखल लागू होते. आपला देश हा खेड्यांचा देश आहे. प्रत्येक गाव हे या विशाल राष्ट्राचा एक अत्यंत सजीव घटक आहे, जणू मानवी शरीरातील एक जिवंत पेशी आहे. म्हणजे जर शरीरातील प्रत्येक पेशी निरोगी आणि सशक्त असेल तरच संपूर्ण शरीर निरोगी आणि कार्यक्षम राहते, असंच म्हणायचंय ना तुम्हाला? अगदी तसेच. जर देशातील गावे अंधकारात असतील, तिथला माणूस वैचारिकदृष्ट्या मागासलेला असेल, तर देश कधी खऱ्या अर्थाने महासत्ता बनू शकत नाही. बरोबर आहे. केवळ शहरांचा विकास करून राष्ट्र मोठं होत नाही. म्हणूनच ग्रामविकास हा राष्ट्राच्या विकासापासून वेगळा नाहीये. अच्छा. तर ग्रामविकास म्हणजेच राष्ट्रनिर्मिती होय. गावातूनच देशाचे आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक भवितव्य घडत असते. या संपूर्ण सखोल चर्चेतून एक अत्यंत म्हणजे खूप महत्वाचा शब्द पुढे येतो, जो या सगळ्या विचारधारेचा गाभा आहे, आणि तो म्हणजे संतुलन किंवा बॅलन्स. बरोबर. जीवनात एकांगी विकास कधीच टिकून राहत नाही. भौतिक प्रगती आणि आध्यात्मिक उन्नती या दोन्हीमध्ये योग्य समतोल साधावा लागतो. केवळ पैशाच्या आणि बाह्य विकासाच्या मागे धावून चालत नाही. आणि केवळ जंगलात जाऊन ध्यान लावूनही चालत नाही. हो ना. वैयक्तिक गरजा आणि सामाजिक जबाबदाऱ्या, अथक काम आणि शरीराला आवश्यक असलेली विश्रांती, तसेच स्वतःचे अधिकार आणि इतरांप्रती असणारी कर्तव्ये, या सर्वांमध्ये सुवर्णमध्य साधणे म्हणजेच खऱ्या अर्थाने परिपूर्ण जीवन जगणे होय. स्वतःला सुधारा, इतरांना मदत करा, समाजासाठी काम करा आणि निसर्गाशी सुसंगत रहा. हे साधे पण अत्यंत प्रभावी नियम जर आपण प्रामाणिकपणे आचरणात आणले तर कोणतेही गाव हे आदर्श गाव नक्कीच बनू शकते. नक्कीच. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब बुकवाईज विथ विशाल. आणि
हे करत असताना हे नेहमी लक्षात ठेवले पाहिजे की ग्रामगीता हा केवळ एका विशिष्ट काळापुरता मर्यादित असलेला जुना ग्रंथ नाहीये. बरोबर. आजच्या काळातील स्वार्थ, अज्ञान, भ्रष्टाचार आणि पर्यावरणाचे असंतुलन यांसारख्या आधुनिक समस्या सोडवण्यासाठीही तो आजही तितकाच प्रस्तुत आणि मार्गदर्शक आहे. खरंच. या संपूर्ण विश्लेषणातून एक विचार नक्कीच मनात कायमचा घर करून राहतो. बदल कधीही बाहेरून येत नाही, तो कुठल्याही सरकारी योजनेतून किंवा केवळ नवीन कायदे करून अवतरत नाही. खरा आणि शाश्वत बदल हा नेहमी आपल्या आतून सुरू होतो. ग्रामगीता आपल्याला फक्त काही चांगले विचार देऊन थांबत नाही, तर ती आपल्याला प्रत्यक्ष कृतीची प्रेरणा देते. पुढच्या भागात तुम्हाला कोणत्या पुस्तकाचा सारांश ऐकायला आवडेल? कमेंट्समध्ये तुमच्या सूचना नक्की सांगा. तुमची निवड पुढच्या भागात समाविष्ट केली जाऊ शकते.